नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार मंडळी. अहो वीकेंड आला आणि आपली भेट झाली की काय मस्त वाटतं ना. हो का काय विचारताय, आपल्याला आपल्या विचारांच्या पलीकडे जाण्याची संधी मिळते म्हणून. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आजच्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपला मेंदू नक्की कसा आहे याचं गूढ आजही आपल्याला पूर्णपणे उकललेलं नाही. होमोसेपियनच्या आधी मानवाच्या मेंदूचा झालेला विकास ही या विश्वातली अद्भुत गोष्ट होती. मानवाव्यतिरिक्त इतर प्राणी केवळ एकरेषीय विचार करू शकतात, पण आपण अनेक पदरी विचार करू शकतो. ह्या अनेक पदरी विचारांतूनच मानव नाविन्यतेचा ध्यास धरतो. अशाच नाविन्यतेचा ध्यास असणाऱ्या तरुणांना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले ह्या कार्यक्रमात नेहमी बोलवत असतो. म्हणजे मी रोहन गुजर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, मानवी जीवनाचा विकास हा विविध शोधांनी झाला आहे. त्या शोधांनी मानवी जीवन सुलभ होत गेलं आणि त्याच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली. त्यातूनच मानवानं आपले श्रम नियंत्रित केले आणि इतर गोष्टींकडे त्यानं लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातूनच मनोरंजनाचा विकास झाला. तर शोध हे महत्त्वाचे असतात. अशाच शोधांना जागतिक प्रसिद्धी ही पेटंट सुविधेद्वारेच मिळते. तर आपले आजचे पाहुणे त्यांची प्रचंड ऊर्जा ही पेटंटची माहिती सर्वसामान्यांना कळेल यासाठी खर्च करतायत. अशाच तरुण ऊर्जेनं संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठायी असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. चला तर मंडळी, आजच्या तरुणांच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया, त्यांच्या विचारांपलीकडल्या अभिव्यक्तीचा. पण त्यांना इथं बोलवण्याआधी पाहूया छोटीशी ध्वनिचित्रफीत. जगात पेटंट हा एक कायदेशीर अधिकार आहे, जो फक्त कोणत्याही एकाच व्यक्तीला किंवा संस्थेला एखाद्या वस्तूच्या विशेष उत्पादनासाठी, संशोधनासाठी, तसेच एखाद्या प्रक्रियेसाठी किंवा एखाद्या सेवेसाठी एकाधिकार पद्धतीनं दिला जात असतो. यात पेटंट प्राप्त झालेल्या व्यक्ती किंवा संस्थेव्यतिरिक्त इतर कोणीही दुसरा व्यक्ती किंवा संस्था पेटंट धारकाच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करू शकत नाही. जर कोणाला ह्या संशोधनाचा वापर करायचा आहे तर त्यांना संशोधकाची परवानगी घ्यावी लागते आणि यासाठी पैसेही मोजावे लागतात. त्यामुळे पेटंट ही राष्ट्र निर्मितीसाठीचा महत्त्वाचा घटक आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की भारत देश हा प्राचीन शोधांची जननी आहे. अहो, शून्याच्या शोधानं जगाला गणिताच्या उच्च स्तरावर पोहोचवलं. नालंदासारखी प्राचीन विद्यापीठं ही संशोधकांनी एकत्र येऊन अभ्यास करावा यासाठीच झाली होती. पण त्याचा बिमोड झाल्यावर संशोधनाची दिशा ही पश्चिमेकडे सरकली आणि पाश्चिमात्य विद्यापीठं शोधांच्या जननी झाल्या. आपल्या आजच्या पाहुण्यांना परत शोधांची जननी भारताला बनवायचं आहे. तर मला माहिती आहे तुम्हालाही त्यांना भेटायची उत्सुकता लागली आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं. पावसकर सर, तुमचं खूप स्वागत. सर, पावसकर सर, तुमचं खूप स्वागत आमच्या विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. सर, आम्हाला सोप्या शब्दात पेटंट म्हणजे नेमकं काय ते सांगा ना प्लीज. पेटंट जर विचार केला याचा, तर राणीनी सगळ्यात पहिल्यांदा एक अधिकार दिला संशोधकाला की हे तुझं कोणी कॉपी करू शकत नाही, तुझं आहे आता, आणि तू त्याचं पाहिजे तितकं मॉनिटायझेशन करू शकशील. म्हणून पेटंट हा शब्द आपल्याकडे रूढ झाला. पण जर आपण फार पूर्वी गेलो तर पेटंट पुस्तकाच्या रूपामध्ये होतं. म्हणजे काय, तर लेख लिहायचे लोक आणि त्या लेखांमधून मग लोक त्याचे कॉपी करायचे किंवा त्यांचे राईट्स घ्यायचे आणि मग जो कोणी शोधक असेल, संशोधन ज्यांनी केलं असेल, त्याला त्याची रॉयल्टी द्यायची. मग ती रॉयल्टी अगदी काही रुपयात असेल किंवा काही लाखात असेल किंवा काही करोडोंमध्ये असेल, पण ती देण्याची पद्धत ही फार पूर्वीपासून आपल्याकडे येत होती. आणि पेटंट म्हणजे एका शब्दात सांगायचं तर स्वतःचे स्वामित्व हक्क. वा वा वा. आता प्लीज सर, तुमच्या संस्थेविषयी आम्हाला सांगा. विगो लायब्ररी फाउंडेशन आपण 3 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि ही संस्था चालू करण्यापाठी कारण हे होतं की भारताला ग्लोबल रिकग्निशन मिळायला पाहिजे त्यांच्या संशोधनासाठी. म्हणजे आम्ही एका वाक्यात सांगायचं तर ग्लोबल रिकग्निशन फॉर इंडियन रिसर्च हा आमचं ध्येयवाक्य. आणि त्याकरिता आता आपण 150पेक्षा जास्त लोक काम करत आहोत आणि ही सगळी प्रतिष्ठित मंडळी आहेत. कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहेत, कोणी आर्टिस्ट आहेत, अगदी कोणी कवी आहेत, कोणी डॉक्टर्स आहेत. आणि आमच्या 150पैकी एकही संशोधक नाही. वी आर नॉट सायंटिस्ट. ओके. वी आर क्रिएटिंग अ इकोसिस्टम फॉर अ सायंटिस्ट. म्हणजे आमचं म्हणणं आहे की कोणीतरी विचारणा करायला पाहिजे, तुझ्या शोधाचं तुला पेटंट मिळालं का, ते काम आम्ही करत आहोत. म्हणजे
साध्या शब्दात सांगायचं तर आम्ही लहान बहिणीचं काम करतोय. म्हणजे संशोधकाची आम्ही लहान बहीण आहोत, वा. जी वडिलांशी प्रसंगी भांडते वा. आणि सांगते की बाबा याला पैसे द्या त्याच्या संशोधनासाठी. वा. ज्यावेळेला सासरी जाते त्यावेळेला सांगते माझ्या भावापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. आणि ज्यावेळेला भाऊबीज येते त्यावेळेला भावाला सांगते की एक पेटंट यावर्षी माझ्यासाठी घेऊन ये. वा 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 वा, किती सुंदर शब्दात सर तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगितलं. पण सर, हा पहिल्यांदा विचार कधी मनात आला की आपल्याला ही लहान बहीण व्हायचंय? हा विचार एक 15 वर्षापूर्वी आला. ज्या वेळेला मी परदेशात काम करत होतो, जवळपास 21 देशात काम करायचा योग आला. प्रत्येक देशातली लायब्ररी बघितली आणि त्या लायब्ररीचं एक पर्सनॅलिटी असते. ती लायब्ररीची पर्सनॅलिटी कशी असते की आपण ज्यावेळेला लायब्ररीत जातो त्यावेळेला आपण त्या लायब्ररीपेक्षा लहान होतो. आपल्याला वाटते हे भव्य आहे आणि याच्यामध्ये मला काहीतरी शोधलं पाहिजे. वा वा. जे मी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये ही परिस्थिती सेम राहणार नाही. भारतामध्ये आपण लायब्ररीत गेल्यानंतर आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे, तर लायब्ररीला रोल काय करावा लागेल? लायब्ररीला त्या संशोधकातून ती शोध काढावा लागेल. आणि जर आपण बघितलं तर आपल्या घरात आपल्या सगळ्यात जवळचं तर आपली लहान बहीण असते. वडील सांगतात हे करावं लागेल, आई सांगतील हे परिस्थितीनुसार करायला लागेल, मोठा भाऊ सांगतो ही तुझी गरज आहे म्हणून करायला लागेल, पण छोटी बहीण काय म्हणते, हे तुला आवडतं ना म्हणून करायला लागेल. मग तो रोल जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही तो इमिटेट करायला सुरुवात केला. आणि मग 15 वर्षात तो रोल डिफाईन होत गेला. आणि मग ही संकल्पना ज्या वेळेला मी आमच्या टीमकडे मांडली, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जयंत ठोंबरे सर किंवा सुजित नायर सर, दोघेही डायरेक्टर आहेत. सुजित सर अगदी हिशोब तंतोतंत ठेवतात, जयंत सर प्रत्येक माणसाचा संपर्क करतात. आणि त्यानंतरची जोडली गेलेली ही सगळी 150 मंडळी, म्हणजे ज्यांची नावं घेता घेता मला कदाचित हा पूर्ण कार्यक्रम सांगावा लागेल. पण सगळ्यात मोठं दीपक करंजीकर आहे, ज्यांनी पुणे युनिव्हर्सिटीचा MOU केला, किंवा श्रीकांत जोशी सर आहेत ज्यांनी केलटेक युनिव्हर्सिटीचा MOU केला. ही सगळी मंडळी इंडिपेंडेंटली काम करू शकतात. स्वतः ते कमीत कमी 100 ते 200 माणसं सांभाळत आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. तेवढं मोठं काम करताना ज्या वेळेला ते आपल्या संस्थेमध्ये येतात त्यावेळेला लहान मूल होऊन येतात. आणि मग लहान मुलं होऊन आल्यानंतर त्यांचं फक्त कॉन्ट्रीब्युशन काय असतं, सर मी हे करून आणतो. आणि करून आणतो म्हणजे किती मोठं असेल, तर AICTला भेट घ्यायची आहे तर रात्री 12:30 वाजता फोन येतो. UGCला आपल्याला बोलणं पोचवायचं आहे तर रात्री 11:30 वाजता फोन येतो, किंवा सकाळी 6 वाजता फोन येतो, सर काय करताय, चला आपल्याला इकडे जायचं आहे. तर ही लहान होऊन करायचं काम हे संस्थेचं सगळ्यात मोठं यश आहे असं मी म्हणेन. वा. पण सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही संशोधकांना मदत करता. ही मदत नेमकी कोणत्या प्रकारची असते? तर संशोधक हा संशोधन पूर्ण झाल्यानंतर थोडासा आळशी होतो. त्याला असं वाटतं की आता माझं पूर्ण झालं, अचीवमेंट झालेली आहे, अचीवमेंट झालं, आता काय करायचं पुढे. पण तिथून खरी जर्नी चालू होते. म्हणजे तिथे सगळ्यात मोठी फाईट काय असते, तर संशोधक आणि तो लॉयर ह्या दोघांची सांगड घालणं. आणि मग टेक्नो लिगल लँग्वेजमध्ये तो संशोधन तुम्ही पेटंट ऑफिसला पाठवता. हे काही संशोधकाचं स्किल सेट नसतं. बरोबर. मग ते लॉयरचं काम असतं, मग पेटंट अटॉर्नीचं काम असतं. मग पेटंट अटॉर्नी त्याला द्यायचा, त्यानंतर त्याला काउन्सिलर द्यायचा की वेदर हे त्याचं जे केलेलं शोध आहे तो पेटंटेबल आहे का याच्याकरिता. म्हणजे पहिलं काउन्सिलरचं काम 1 महिनाभराचं होतं, त्यानंतर अटॉर्नीचं काम होतं. मग अटॉर्नीला काही पैसे लागतात, किंवा पेटंट ॲप्लिकेशनसाठी ऑफिसला पैसे लागतात. हे सगळे पैसे सुद्धा आम्ही पुरवतो. म्हणजे एका शोधासाठी ₹1,00,000 खर्च होतो, तो आपण खर्च करतो. आणि त्यानंतर पेटंट मिळण्यासाठी साधारण 2 ते 2.5 वर्षाचा वेळ जातो. हा जो वेळ आहे, या वेळेमध्ये त्याच्या पाठी लागून राहिला पाहिजे, त्याच्याबरोबर काम करायला पाहिजे, आणि त्याचं ते मोराल हाय ठेवलं पाहिजे की आज न उद्या आपल्याला पेटंट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर काम करायचं आहे. म्हणजे जिथे त्याचा इंटरेस्ट लॉस्ट होतो तिथे आपल्याला ते काम करायचं आहे. म्हणून तो लहान बहिणीचा रोल सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण ती कंटिन्यूस त्याला टिकल करत असते, दादा काय झालं, दादा काय झालं. पण सर, मग पेटंट संदर्भात अजूनही फारसं ज्ञान नाही आहे, लोकांना माहिती नाही आहे. मग ह्यात आपण जर भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर नेमकं काय स्थान आहे भारताचं? किती जणांना हे माहिती आहे, किती जणांना माहीत नाही, आणि कसं ते पोहोचवण्यासाठी तुम्ही आता काम करताय? आता आपण 2 विषय याच्यामध्ये बघू. पहिलं तर GDP. बरोबर. भारताचा GDP हा पूर्ण जगाच्या 50% होता. म्हणजे इतका मोठा GDP आपण बघितलेला आहे जर 1000 वर्षांचा हिशोब केला तर. आणि आता तो काही टक्क्यांमध्ये येऊन पोहोचला. मग GDPची लॉस होत गेली, तर GDPची लॉस का होत गेली? तर भारत हा मुळामध्ये संशोधकांचा देश आहे. बरोबर. म्हणजे वी हॅव अ टॅलेंट, वी हॅव एक्स्ट्रीमली ग्रेट नॉलेज. आपण त्याला नॉलेज कॅपिटल म्हणू. जे नॉलेज कॅपिटल नालंदाकडे 1200 पर्यंत होतं. बरोबर. 1200 नंतर स्टॅनफर्डचा उदय झाला,
मग नंतर हार्वर्डचा उदय झाला आणि नालंदाचा ऱ्हास होत गेला. म्हणजे जिथे पुस्तक आहे तिथे वेल्थ आहे. वा मग जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं लिहिणारा संशोधक आहे. वा म्हणजे जर आपण भारतात बघितलं तर आपल्याकडे अल्युमिनियम गाळपाची पद्धत पहिल्यांदा आली, कारण ते अल्युमिनियम आपण बनवलं. किंवा आपण दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर मॅथ्समध्ये आपला शून्याचा शोध आहे. किंवा अगदी ॲस्ट्रॉनॉमीमध्ये बघितलं किंवा मॅथ्समध्ये पुन्हा बघितलं तर इतकं आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट ॲक्युरेट करत होतो, म्हणजे ग्रहांचं डिस्टन्स, की आपल्याकडे पंचांग त्याच्यामुळे स्ट्रॉंग बनलं. म्हणजे कॅलेंडर इज अ इफेक्टिव्ह सिस्टम, मोस्ट इफेक्टिव्ह सिस्टम, मोस्ट ॲक्सेप्टेबल सिस्टम, पण ज्यावेळेला ॲक्युरसी येते त्यावेळेला पंचांगची गोष्ट येते. बरोबर. मग ही सगळी गोष्टी जर आपल्याकडे होत होती, मग आपण सदन होतो, मग आपल्याकडे वेल्थ होती. तर का होती? तर आपण नॉलेज कॅपिटल पुस्तकांमध्ये ठेवलेलं होतं. बरोबर. आणि ते नॉलेज कॅपिटल ॲक्सेसेबल टू एनीवन होतं. बरोबर. म्हणजे जर मला आता उद्या अल्युमिनियमची धंदा चालू करायचा आहे, अल्युमिनियमची भांडी बनवायची आहेत, तर मला कुठे जायला पाहिजे? तर नालंदात जायला पाहिजे आणि तिथून ती टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. म्हणजे नोहाव आणणं हा काम आपल्याकडे खूप छान होत होतं. दुसरीकडे जर आपण बघितलं तर ॲल्युमिनियमचा शोध करण्यासाठी कारण काय होतं? तर ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये नॉनव्हेज शिजवल्यावरती कदाचित त्याच्यामुळे ॲसिडिटी कमी होते किंवा पचन जास्त चांगलं होतं. मग हे जे नॉनव्हेज खाणारे लोक मला सांगतात त्यावेळेला मला आनंद काय वाटतो की हे सगळं नॉलेज इंडियाचं आहे. वा. सो वी न्यू व्हॉट वी वॉन्टेड. या. दुसऱ्या बाजूला काय झालं की साधारणतः तुम्ही जर जगाच्या पाठीवर बघितलं तर 65 साली जपानला हे कळलं की जर आपण जास्त पेटंट फाईल केले तर आपला GDP वाढेल. जर तुम्ही तो ग्रोथ मॅप बघितला तर 65 नंतर जपानचा ग्रोथ रेट जास्त आहे. 95 साली चायनाला हे कळलं आणि त्यांची हॉकी स्टिक तयार झाली. म्हणजे 93 सालापर्यंत चायना आणि भारत सारखे जरी असले तरी 93 म्हणजे 95च्या नंतर चायनामधून पेटंट ॲप्लिकेशन जास्त झाले, पेटंट त्यांना जास्त मिळाले. म्हणजे आकडा सांगायचा तर चायना साधारण 12 लाख पेटंट अप्लाय करतं, त्याच्यासमोर त्यांना 4 लाख पेटंट मिळतात. आणि भारतामध्ये 70,000 ॲप्लिकेशन होतात आणि आपल्याकडे साधारण 30,000 आपल्याला पेटंट मिळतात. मग चायना आपल्यापेक्षा हुशार आहे का? तर मे बी असेल नसेल, पण माझं एवढं म्हणणं आहे की ज्या दिवशी आपण 12 लाख अप्लाय करू, डेफिनेटली वी विल हॅव 10 लाख पेटंट्स विथ अस. बापरे. म्हणजे खरंच ही दरी खूप मोठी आहे आणि ती भरून काढण्याचं तुम्ही काम करताय, ते सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. आणि मला असं वाटतं पावसकर सर हे खरंच खूप मोठं काम आहे. कारण मला खात्री आहे की आज आपला प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा खुर्चीच्या पुढे आलेला असेल, कारण एवढी माहिती त्याला मिळते आणि मिळणार आहे. पण पुढच्या माहितीकडे जाण्याआधी आपण थोडंसं थांबूया. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत पावसकर सर आहेत जे पेटंटविषयी आपल्याला माहिती सांगतायत. सर, काय नेमकी प्रोसेस असते ह्या पेटंटची आणि किती कालावधी लागतो? साधारण पेटंट अप्लाय केल्यानंतर ग्रँट होईपर्यंत 2 वर्षाचा काळ जातो. बरोबर. पण त्याआधी पेटंट अप्लाय करताना तुम्हाला मूळ माहिती पाहिजे की हे जे मी पेटंट अप्लाय करतोय हे मनुष्य जातीला पहिल्यांदा असलं पाहिजे. म्हणजे इट हॅज टू बी न्यू टू द वर्ल्ड, न्यू टू द ह्युमन काइंड. मग त्याकरिता प्रायर आर्ट सर्च करावी लागते. मग ती प्रायर आर्ट सर्च साधारण तुमचा अटॉर्नी करून देतो. ते 2-3 महिन्याचं काम असतं. त्यामध्ये एकदा प्रायर आर्ट पूर्ण झाला की तुम्हाला कळतं की अजून कोणीही असा शोध लावलेला नाही जो मनुष्याला नवीन आहे. बरोबर. म्हणून मग त्याला ॲप्लिकेशन होतं. मग ॲप्लिकेशन प्रोव्हिजनल होतं. प्रोसेसमध्ये एक साधारण 2-2.5 वर्ष जातात आणि मग त्यानंतर तुम्हाला पेटंट ग्रँट होतं. भारतामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका काय आहे की ॲप्लिकेशन जरी कमी होत असले तरी एक्झामिनरही आपल्याकडे कमी आहेत. म्हणजे पूर्ण भारतात अवघे 617 एक्झामिनर आहेत सर. बापरे. मग हा रेशो वाढला पाहिजे. म्हणजे इथे मी म्हणेन की प्रत्येक प्रोफेसरनी पेटंट एक्झामिनरची एक्झाम दिलेली पाहिजे. म्हणजे जिथे जिथे आम्ही कार्यक्रम घेतो त्या वेळेला आम्ही प्रोफेसरना हे सांगतो की वी नीड मोर एक्झामिनर. कारण जितके जास्त एक्झामिनर असतील तेवढा प्रोसेस टाईम कमी होईल. बरोबर. तर प्रोसेस टाईम कमी करण्यासाठी एक्झामिनर हवे, पण ही टफेस्ट एक्झाम आहे त्यामुळे कमी लोक देतात. त्याचे इन्सेंटिव्ह पण कमी आहेत. म्हणजे मी एक्झामिनर म्हणून पेटंट एक्झामिनर म्हणून एक्झाम दिली तर मला काही प्रमोशन मिळत नाही किंवा काही होत नाही. या उलट जर मी PhD करून घेतलं, 4 रिसर्च पेपर पूर्ण केले, 3 PhDचे स्टुडंट असले तर आय गेट अ प्रमोशन. तर गव्हर्नमेंटनी काय करायला हवं, ह्याला इन्सेंटिव्हाइज करायला हवं. ती इन्सेंटिव्ह झालं तर आपण ही प्रोसेसची टाईम लाईन जी आहे ती खूप कमी करू शकू. वा वा. पण सर, पेटंटमुळे स्टार्टअपला नेमके काय फायदे होऊ शकतात किंवा MSMEला नेमके काय फायदे होऊ शकतात?
ज्यावेळेला स्टार्टअपचं व्हॅल्युएशन होतं आणि त्या व्हॅल्युएशनमध्ये जर ते पेटंटेड प्रोडक्ट असेल तर डेफिनेटली इन्व्हेस्टर आर मोर इंटरेस्टेड, कारण त्यांना हे माहिती आहे की माझी इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्टेड. बरोबर. दुसरं फायनान्सच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर एखादी स्टार्टअपची जर व्हॅल्युएशन इनिशियल लेवलला पोस्ट मनी 12 करोड असेल तर पेटंटेड प्रोडक्टला कदाचित ती 15 करोड किंवा 20 करोड मिळू शकते, म्हणजे यू कॅन हॅव द हायर व्हॅल्युएशन ऑन इट. थर्ड थिंग, तुम्ही ज्या वेळेला प्रोटेक्टेड असता त्या प्रोटेक्टेड केसमध्ये जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता त्यावेळेला तुम्ही कॉम्पिटिटर इझिली किल करू शकता. म्हणजे स्टार्टअपसाठी तर ही मोठी गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर जर आता MSME कडे जर आपण बघितलं की अजून भारतात नाही, पण जर US मध्ये जर माझ्याकडे पेटंट असेल तर मला पूर्णपणे बँकेतून फायनान्स मिळतो माझ्या प्रोडक्टसाठी. तर ते आम्ही रिक्वेस्ट करत आहोत. म्हणजे आता मी तुमच्या माध्यमातून फायनान्स मिनिस्ट्रीला हेच म्हणेन की पेटंट असलेल्या प्रोडक्टसाठी यू शुड हॅव ॲडिशनल लोन फॅसिलिटीज, कारण पैसे मिळाले तर पुढे ते प्रोडक्ट होऊ शकतं. आणि पेटंट कसं आहे, सीड आहे. सीड आहे कशाचं, तर प्रोडक्टचं. बरोबर. आणि प्रोडक्ट हे झाड आहे कशाचं, तर एम्प्लॉयमेंटचं. आणि एम्प्लॉयमेंट आहे तर टॅक्सेस भरले जातील. म्हणजे जो आपण GDPचा जो चक्का म्हणतो तो चक्का आपल्याला पेटंटपासून सुरुवात होतो, प्रोडक्टकडे जातो, प्रोडक्टपासून तो एम्प्लॉयमेंटकडे जातो आणि नंतर तो सायकल जो आहे तो MSME साठी सगळ्यात महत्त्वाचा सायकल आहे. वा वा. पण सर मग तुम्ही आता हे ज्ञान पसरवण्याचा प्रयत्न करताय, सो साधारणतः जनरल पब्लिक किंवा युनिव्हर्सिटीज किंवा गव्हर्नमेंट ह्यांच्याकडनं तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? गोष्टी बदलत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? गेले 50 वर्ष गव्हर्नमेंट यामध्ये खूप काम करत आहे. आय वुड ॲप्रिशिएट गव्हर्नमेंट वर्क. पण ते टॉप डाऊन आहे. देर इज नो बॉटम अप मुवमेंट. म्हणजे टॉप डाऊनला काय होतं की MSME डिपार्टमेंटला पैसे दिले जातात, CIIला पैसे दिले जातात आणि ते अपेक्षा काय करतात, एंटरप्रेन्युअरनी रिसर्च करावा, जी अपेक्षाच चुकीची आहे. जो इनोव्हेटर आहे तो एंटरप्रेन्युअर नाही. बरोबर. आणि जो एंटरप्रेन्युअर आहे, ज्याला कर्जाची चिंता आहे, लोकांच्या पेमेंटची चिंता आहे, ज्याला प्रोडक्टच्या प्रोडक्शनची चिंता आहे, लॉजिस्टिकची चिंता आहे, हा रिसर्च करू शकणार नाही. बरोबर. तो रिसर्च डिपार्टमेंट बनवू शकेल, पण तो ज्यावेळेला 100 करोड किंवा त्यापेक्षा मोठी कंपनी असेल तेव्हा. मग छोट्या कंपनीने काय केलं पाहिजे, दे शुड गो बॅक टू द युनिव्हर्सिटी. बरोबर. युनिव्हर्सिटी शुड इनोव्हेट अँड मॅन्युफॅक्चरर शुड मॅन्युफॅक्चर. जे झालं तर भारताला खऱ्या अर्थानं आपण डेव्हलप कंट्री बनवू शकू. म्हणजे जर आपण बघितलं तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी वॅक्सिनची म्हणजे लस बनवली आणि ती लस CRMनी मॅन्युफॅक्चर केली. बरोबर. म्हणजे सिरमनी ज्या वेळेला मॅन्युफॅक्चर केली ती त्यावेळेला ते इनोव्हेटर नाही आहेत, दे हॅव डन द मास स्केल. बरोबर. मग मास स्केलला करायचं काम वेगळं आहे आणि इनोव्हेट करायचं काम वेगळं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर युनिव्हर्सिटीला टास्क दिले पाहिजे की आज पुणे युनिव्हर्सिटीचा आपला MOU आहे, त्यानंतर केलटेक युनिव्हर्सिटीचा MOU आहे, MIT ADTचा MOU आहे. या MOUच्या माध्यमातून आपण त्यांना काय सांगतोय, यू इनोव्हेट 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 इनोव्हेट, हॅव मोर पेटंट मोर पेटंट मोर पेटंट, देन द MSME विल कम टू यू अँड आस्क फॉर दॅट पेटंट टू मॉनिटाईज. म्हणजे प्रोडक्शनला जाणे म्हणजे डिमांड सप्लायचा हा गॅप आहे. डिमांड क्रिएट करावी लागेल. त्याचबरोबर आम्ही साध्या भाषेत काय सांगतो, माल भरावाचे. हे दुकानात माल भरलेला असेल तर ग्राहक येईल. बरोबर. म्हणजे मग माल कसला पाहिजे, तर पेटंटचा माल भरलेला पाहिजे आणि किती भरलेला पाहिजे, सगळ्या तऱ्हेचा भरला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण किराणा शॉपमध्ये जातो आणि त्याला म्हणतो की साबण दे, तर तो साबणही देतो. साबणाचे 4 प्रकारही दाखवतो. डाळ मागितली ती त्याचे 6 प्रकार दाखवतो. चॉकलेट मागितली की ते 10 प्रकार दाखवतो, कारण त्याच्याकडे ते असतं. बरोबर. हेच आपल्याला भारत म्हणून, देश म्हणून इतक्या टाईपचे पेटंट आपल्याकडे असले पाहिजेत आणि असतील त्याच वेळेला ते आपण मॅन्युफॅक्चर करू शकू. वा. पण सर तुमची संस्था नेमकी कशा प्रकारची मदत करते ह्या संशोधकांना मॉनिटाईज करण्यासाठी? आता 2 उदाहरणं आहेत माझ्यासमोर. म्हणजे आमचे एक मित्र आहेत ज्यांना लोणच्याचं त्यांनी पेटंट घेतलं होतं, सिम्पलेस्ट वन. आणि ती काय आहे, तर मिठानी त्याचं प्रिझर्वेशन होतं, तर मिठाचा लोकांना त्रास होतो म्हणून त्यांनी विदाऊट मीठ ते लोणचं बनवलं. ओके. त्यांना मॉनिटाईज करत असताना जो अडचणी येत होत्या, तर आम्ही काय केलं, ती जी मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याकडे त्यांना जोडून दिलं आणि त्या बाबतीमध्ये त्यांना बघितलं की काही मॉनिटाईज करता येऊ शकेल का. तर वी कुड क्रिएट ऑप्शन्स फॉर देम. ओके. 1 जे आमचे पर्सनल कनेक्टमध्ये झाले. दुसरं, वेबसाईट्स आहेत बऱ्याच साऱ्या ज्या तुम्हाला मॉनिटाईज करायला मदत करतात. तिसरं, काही वर्ल्डमध्ये ब्रोकर्स आहेत ते मदत करतात, किंवा जिथे तुम्हाला मीडिएटर आहेत ब्रोकर्स घेऊन तुम्ही ते करू शकता. कारण पेटंट ही प्रॉपर्टी आहे, जागेसारखी प्रॉपर्टी आहे जिची व्हॅल्यू नेहमी वाढत राहते.
वा, अजूनही काही प्रश्न मला विचारायचे आहेत, पण तिथे जाण्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर, आणि आज आपल्याला पेटंट ह्या शब्दाची सोप्या शब्दात माहिती करून देत आहेत पावसकर सर. सर, आता काय फ्युचरमध्ये काय प्रोजेक्ट्स आहेत? ही चळवळ प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं हेच आमचा उद्देश आहे. म्हणजे लोक मला विचारतात की तुम्ही यावर्षी किती पेटंट फाईल केले, तर माझा आकडा असतो 30,000. तो भारताचा आकडा आहे, तोच माझा आकडा आहे. बरोबर. वी कॅनॉट डिफरन्शिएट. म्हणजे माझ्या माध्यमातून किंवा आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 5 पेटंटला स्पॉन्सर करू, पण ज्या वेळेला पूर्ण भारतामध्ये प्रत्येक कॉलेज 2-2 पेटंट अप्लाय करेल त्यावेळेला तो आकडा मोठा येणार आहे, आणि तिथे आम्ही कदाचित पोचू शकणार नाही आहोत. बरोबर. म्हणजे आमचे लिमिटेशन आम्हाला माहिती आहेत. आमचं काम ही चळवळ तयार करणं, ते विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हेच महत्त्वाचं काम आहे. दुसरी गोष्ट जर बघितली तर आता रिसर्चर स्कॅटर्ड आहेत इंडियामध्ये. बरोबर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाण्यावर रिसर्च होतो आणि तो आपल्या आपल्या दृष्टिकोनातून रिसर्च करत असतो. एक कॉमन प्लॅटफॉर्म नाही. तर तो कॉमन प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करायचा आहे, ज्याकरिता आपल्याला लायब्ररीसारखं एक मूर्त स्वरूप हवं, जेणेकरून सगळे रिसर्चर एकत्र यावे, त्यांनी कॉमन डिस्कशन करावं, आणि एखाद्याचा रिसर्च जर A1 लेवलला असेल तर तो A5ला घेऊन जाईल, B1ला असेल तो B4ला नेईल, C3ला असेल तो C7ला नेईल. तर प्रत्येकाला ती अपग्रेड होईल, कारण तिथे एक विचारांची देवाणघेवाण होऊ शकेल. बरोबर. तो कॉमन प्लॅटफॉर्म असेल रिसर्चरसाठी, आणि त्या माध्यमातून रिसर्चरला लागणारं जे फंडिंग आहे ते आपण त्यांना देऊ शकू. म्हणजे बरेच वेळेला असं होतं की रिसर्चर ज्या वेळेला भारतात काम करत असतो त्याला तुटपुंजी काय म्हणतात स्टायपंड मिळते, पण तेच जर तो अमेरिकेत काम करत असेल तर त्याला साधारणतः इतके पैसे मिळतात की तो घर चालवू शकतो. म्हणजे फॅमिली सकट घर चालवू शकतो. तर ती परिस्थिती आपल्याला इथे उभी करायची आहे. म्हणजे आपल्या रिसर्चरला घर चालवण्या इतपत पैसे मिळावे, त्याचबरोबर त्याला इंटरनॅशनल ॲक्सेस मिळावा, कुठल्याही देशामधले कुठलेही पुस्तक त्याला ॲक्सेस करता यावं, कुठलाही गाईड त्याला ॲक्सेस करता यावा, आणि ते पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात राहून भारतासाठी पेटंट फाईल करावं. म्हणजे हा फक्त माझा उद्देश भारतीयांसाठी नाही, तर मे बी आफ्रिकेतला कुठल्या कंट्रीतला टॉपरचा मुलगा अमेरिकेऐवजी भारतात आला तर वी विल बी हॅपी. वा. पण सर, कॉमन मॅनला काय सांगाल या विचारमंचामार्फत? आपण सामान्य माणसाला बघितलं तर जी काही सामान्य मंडळी मला भेटली, बरोबर, जी असामान्य आहेत, ज्यांनी एका डिशवॉशरचा शोध लावला. एक उदाहरण देतो. ही डिशवॉशर 5,000 डिश सकाळी धुते, दुपारी धुते, रात्री धुते, आश्रमासाठी वापरतात. 20 सेकंदात ती डिश धुवून पुसून, साबण लावून धुवून पुसून बाहेर येते. आणि ही जर मशीन बाहेर विकत घेतली असती तर 40-50 लाख खर्च झाले असते. बरोबर. तीच या इनोव्हेटरनी अवघ्या 85,000 बनवली. वा. इथे भारताचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं. आणि ज्या इनोव्हेटरला मी विचारतो, तो शाळेत गेलेला नाही, त्याला विचारतो की ह्याचं जर आपण पेटंट घेतलं तर काय केलं पाहिजे, तो म्हणतो पेटंट घ्या आणि त्याचबरोबर सगळ्या आश्रमांना देऊन टाका, जेणेकरून सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे इथे एक समर्पणाची भावना पण आपल्याला दिसते. मग पेटंटची लावणी आम्ही लिहिली. म्हणजे हृदयावरती राया तुमची मोहर लावून द्या ना, मला माझ्या इश्काचं पेटंट मिळवून द्या ना. तर हे ज्या वेळेला समाजामध्ये जातं आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार पेटंटच्या माध्यमातून मांडता येतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण म्हणू ही चळवळ आहे. वा. सर, खरं तर हा भाग आपला संपूच नाही असं वाटतंय मला, कारण हे सगळं तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीनं आमच्यासमोर मांडून ठेवलं, त्यासाठी तुमचे खूप आभार. आणि तुमची ही चळवळ अशीच सुरू राहू दे. तुम्ही जसं म्हणताय तसं 12 लाख पेटंट ज्या दिवशी भारताकडनं जातील तेव्हा पुन्हा एकदा आपण या विचारमंचावर भेटूयात अशी मी आशा व्यक्त करतो. आणि तेव्हा एकदा मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे भारताला कुठेतरी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत करत आहे, आणि तुमची संस्था ते काम करत आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ही खरं विचारांपलीकडली दृष्टी आहे जी तुम्ही आज आम्हाला देण्याचा प्रयत्न केलात. सर, तुमचे खूप आभार. सह्याद्रीच्या पूर्ण टीमतर्फे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. मानवी जीवनाबद्दल अनेक तत्त्वज्ञ आपले मत नोंदवत असतात, पण हे मानवी जीवन सुलभ होण्यासाठी जे शोध लावले गेले हे खरे राष्ट्रनिर्मितीचे कार्य. देशाचा विकास साधायचा असेल तर तरुणांनी लावलेल्या शोधांची माहिती सर्वदूर पसरली पाहिजे आणि नवीन शोधांसाठी प्रोत्साहन देखील दिलं पाहिजे.
तर तुम्हालाही आपला कार्यक्रम अजून चांगला करण्यासाठी सुचवायचं असेल तर जरूर कळवा. आम्हाला नक्की सांगा इतर कलाकारांबद्दलही. असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची एक संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. असा वेगळा विचार करणारे तरुण तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आय डी लिहून घ्या. आमचा ईमेल आय डी आहे आमचा मेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com. इथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि आजचा भाग बघायचा राहून गेलं असेल तर अजिबात काळजी करू नका. पटकन यूट्यूबवर जा. तिथं गेल्यानंतर दूरदर्शन सह्याद्री चॅनल सर्च करा. तिथं गेल्यानंतर आमचा हा भाग बघा, आमचे इतरही भाग बघा. ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी आपण इथंच थांबतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत आपण याच विचारमंचावर एका नव्या कलाकारासोबत, एका नव्या अवलियासोबत. तोवर पाहत रहा दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.